हॅलो मित्रांनो, नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, आज आपण या ठिकाणी इयत्ता 6वीचा आपण जो चॅप्टर आहे पूर्णांक, इयत्ता 6वीचा जो चॅप्टर आहे पूर्णांक, तर पूर्णांक संख्या हा तिसऱ्या चॅप्टरविषयी या ठिकाणी आपण विचार करणार आहोत. इयत्ता 6वी आणि तिसरा चॅप्टर, तिसरा धडा तो आहे पूर्णांक संख्या आणि त्या पूर्णांक संख्यामधील जो सराव संच आहे तो सराव संच आपण या ठिकाणी सोडवणार आहोत. अत्यंत छान पद्धतीने पूर्ण प्रश्न आपण या ठिकाणी करणार आहोत. तर मित्रांनो, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे जेणेकरून तुम्हाला प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत राहील. या ठिकाणी बघा, यामध्ये पहिला प्रश्न सराव संच 4 मध्ये पहिला प्रश्न आहे, खालील संख्यांची ऋण संख्या व धनसंख्या असे वर्गीकरण करा. तर मित्रांनो, एक कन्सेप्ट तुम्हाला सांगतो अगदी सोपी. ऋण संख्या म्हणजे ज्या संख्येच्या पुढे असं वजा चिन्ह दिलेलं असतं, वजाचं चिन्ह, त्याला म्हणायचं ऋण संख्या. आणि धनसंख्या म्हटलं तर त्या संख्येच्या पुढं धनसंख्या, तर त्या संख्येच्या पुढं एकतर प्लस चिन्ह दिलेलं असतं किंवा कोणतं चिन्ह नसतं, तर तिला म्हणायचं धनसंख्या. तर या ठिकाणी आपण बघा, एक आपण चार्ट तयार करूया, धनसंख्या आणि ऋणसंख्या. तर जसं की माझ्यासमोर तुम्ही बघत आहात, या ठिकाणी मी धनसंख्या असं लिहितो आहे आणि त्याच्या विरुद्ध दिशेला दुसऱ्या बाजूला आहे ना ऋण संख्या आपण या ठिकाणी लिहिणार आहोत. तर बघा, या ठिकाणी धनसंख्या आणि ऋणसंख्या आपण या ठिकाणी लिहूयात. तर धनसंख्या बघा 5 ही ऋण आहे का धन आहे? तर 5 ही ऋण आहे, तर मग 5 इकडं ऋणमध्ये जाईल. त्यानंतर हे +4, तर हे आहे या ठिकाणी धनसंख्येमध्ये. त्यानंतर हे आहेत ऋण 2, मग याला इकडच्या साईडला टाकू. त्यानंतर हे 7 चिन्ह नसेल तर ते धनमध्ये येतील. त्यानंतर +26, तर अधिक असल्यामुळे तर हे नक्कीच इकडं आहेत. त्यानंतर हे ऋण 49, तर हे ऋण 49. त्यानंतर हे ऋण 37, यानंतर हे ऋण 37. 19, तर हे 19 इकडे येतील. ऋण 25 इकडे येतील, ऋण 25. त्यानंतर मित्रांनो हे धन 8, तर या ठिकाणी हे धन 8 येतील. त्यानंतर 5, त्यानंतर हे 5 येतील. ऋण 4, तर या ठिकाणी ऋण 4. हे 12 सुद्धा ऋण आहेत, ऋण 12. आणि शेवटचे 27 या साईडला येतील. तर अशा पद्धतीने आपण जो आहे पहिला प्रश्न या ठिकाणी पूर्ण केलेला आहे. तुम्हाला सुद्धा अशाच पद्धतीनं हा प्रश्न काय करायचा आहे, लिहायचा आहे. तर मित्रांनो, जर आवडला असेल, तुम्हाला इतकं समजलं असेल, तर या व्हिडिओला नक्कीच तुम्ही लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा. पुढचा प्रश्न या ठिकाणी आपण बघूयात. तर पुढचा प्रश्न तुम्हाला या ठिकाणी दिसतो आहे बघा, हा. तर याचं उत्तर आपल्याला लिहायचं आहे. काही शहराचे तापमान दिले आहे, चिन्हांचा वापर करून त्याचे लेखन करा. तर या ठिकाणी बघा, शून्याच्या खाली, तर या ठिकाणी तुम्हाला एक उदाहरण देतो मी बघा. आपण जर बघितलं, ही जमीन आहे समजा, जमिनीच्या खाली आपण जर गेलो तळघरात, तर हा पहिला मजला, हा दुसरा मजला. आणि जर आपण वर इमारत बांधली, तर हा वर आहे, हा पहिला आहे +1, खाली गेलं तर -1 किंवा ऋण 1 ऋण 2, हा धन 2, हा धन 3. तर अशा पद्धतीने आपलं ते असतं. तर या ठिकाणी सिमला शून्याच्या खाली -7 अंश, म्हणजे या ठिकाणी -7 अंश हे चिन्हाचा वापर करून आपण या ठिकाणी लिहू शकतो. त्यानंतर हे आहे शून्याच्या खाली 12, तर याला म्हणायचं -12 अंश. त्यानंतर शून्याच्या वर 22, तर याला म्हणायचं 22 अंश, कसं +22 अंश. त्यानंतर हे 31, तर याला म्हणायचं +31 अंश. वर असेल तर प्लस होतं आणि खाली असेल तर मायनस होतं. अशा पद्धतीने आपण लिहू शकतो मित्रांनो. या ठिकाणी बघा, खालील उदाहरणांचा वापर चिन्हांचा उपयोग करून लिहा. तर आपल्याला चिन्हांचा उपयोग करून लिहायचा. तर एक पाणबुडी समुद्र सपाटीपासून 512 मीटर अंतर खोलीवर, खोली म्हणजे खाली, म्हणून याला करायचं -512. त्यानंतर हिमालयात सर्वात उंच शिखर माउंट एव्हरेस्टची उंची समुद्र सपाटीपासून 8800 मीटर उंची म्हणजे वर, आणि ते आहे 8848, हे आहे अधिक. त्यानंतर हे जमिनीपासून 120 मीटर अंतरावर उडणारा पतंग, पतंग हा वर असतो म्हणून 120, आणि जमिनीखाली भुयार 2 मीटर म्हणजे -2. अशा पद्धतीने या ठिकाणी आपण उत्तरं लिहू शकतो. मित्रांनो, तुम्हाला नक्की समजलं असेल, तुमच्या वहीमध्ये हे छान पद्धतीने लिहून घ्या. आणि अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत राहील. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.